हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या महाराष्ट्रातून पंढरपूरला दिंड्या जातात. या 2 वर्षामध्ये जरा सोहळा बंद झाला, वाईट झालं. या वर्षी मात्र आहे बरं का. खरंच वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी साधना म्हणजे वारी आहे. खूप गोड आहेत महाराज. ज्यांनी ज्यांनी वारीमध्ये भजन केलं ना, त्यांचे आवाज खूप गोड आहेत महाराज. मी 10 वर्ष दिंडीमध्ये चाललो, इतकं भजन केलं ना, लई चाली महाराज, लई गोड. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम. कधी ओंकार महाराज, कधी हजारे महाराज, कधी याच्यातला वारकरी चालला होतो बघा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कधी कधी मग ओंकार महाराज, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हो, गोड भजन अशी एक एक चाल म्हणता म्हणता एक वाजन पण संपायचं नाही. हे चाली आहेत युट्यूबला. आता हे जे चॅनल आहे ना समोर आमच्या अरविंदचं, हे शरद दादा शिंदे मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे. त्याला तुम्हाला एक कीर्तन डबल पाहायला मिळेल. 100 कीर्तन आहेत माझी त्यांच्या चॅनलला. मराठी हॉटस्पॉटनं आम्ही प्रचार केला आहे संप्रदायाचा. आमच्या मराठी हॉटस्पॉट या चॅनलनं खूप कीर्तनं दाखवली. चांगली कीर्तनं ऐकायची सवय लावा. खूप गोड चाली आहेत बघा वारकऱ्यांच्या. आणि वारकरी चालीसारखा रिदम कशात नाही, वारकरी चालीसारखा आनंद कशात नाही. ज्ञानोबा तुकोबांच्या भजनासारखं जगात सुखच नाही महाराज. खरं सांगू, एवढाले गायक झाले. भीमसेन जोशी भारतरत्न होता, काय कमी आहे त्यांना, शास्त्रीय गायक होते, तयार होत. पण त्यांनी सुद्धा जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जोरू तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्याचे मन जो आपुले. त्यांना सुद्धा मोह आवरला नाही. आमच्या संतांचे अभंग गायले. माझ्या लता मंगेशकरानं पसायदान गायलं महाराज, पसायदान गायलं. काय कमी आहे त्यांना? पण कारण का, समाधान बाकीच्यात नाही. आमच्या भजनात आहे, आमच्या अभंगात आहे, ज्ञानोबा तुकोबांच्या भजनात आहे. चला, अशी भजन करत एक दिंडी चालली होती. आणि त्या दिंडीला एक गंगाखेड नावाचं गाव लागलं होतं आमच्या मराठवाड्यात. माझ्याकडे बघा, शेवट कोणाचा गोड होतो हे कळेल तुम्हाला. कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, कोणी म्हणावं माझा शेवटचा प्रवास सुखाचा झाला. त्याच्यासाठी कथा आहे बघा. आमच्या महेशनं कीर्तन ठेवलंय माझं, खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. हो, एवढ्या बीड औरंगाबादवरनं आलोय मी. माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालाय 2 दिवसापूर्वी. एवढे कीर्तनाला जात नाही.
5 दिवस झाले कुठंच जात नाही, पण महेशसाठी आलेला महाराज आहे मी. एवढं उदाहरण माझं घरी घेऊन जा. शिकण्यासाठी असताना कीर्तन मग ऐका, फार गोड आहे. दिंडी आली होती गंगाखेडला. त्या दिंडीमध्ये एक जनाबाई नावाच्या पोरीनं ती दिंडीतलं भजन पाहिलं. आई तिची लवकर निघून गेली होती. बाप जिवंत होता आणि बापाला त्यानं विचारलं, बाबा कुठं चालली दिंडी? बापानं सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला दिंडी दर्शनाला निघाली. आणि पोरगी म्हटली, बाबा मला या दिंडीमध्ये घेऊन चाला. ऐका, दिंडीमध्ये पोरीला घेतलं. बापानं तिचा हट्ट पुरवला. दरमजल दरकोस करत जनाबाई पंढरपूरला गेली. चंद्रभागेचं स्नान झालं. तुमच्या माझ्यासारखं दर्शन करांगेला बारीला लागली बारीला. दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आली. देव पाहिला तिनं हजारे महाराज. आणि पाहिल्या बरोबर बाबा, हो बाबा, हा पांडुरंग आहे. हो जना, यालाच पाहायला लोक येतात. हो ग जना, हाच देव आहे. हो, जा तुम्ही गावाला, मला हाच पांडुरंग पाहायचा. बघा, हाय का असा एखादा महाराज देव पाहायला मंदिरात थांबला. देव पाहायला कीच घरी येणार येत आम्ही. देव पाहिला आणि ती बापाला म्हटली, जा देव पहावयाशी गेलो, देवाची होऊन ठेलो. जा बाबा जा. गंमत बघा, असा बाप कोणता जात नसतो बरं का, कोणताच बाप जात नसतो. बापाचं मुलीवर खूप प्रेम असतं. ऐका, या तुकारामजींना 2 मुली आहेत बरं. एक आहे का? 2 आहेत ना? 2 मुली आहेत. त्या मुलींना विचारा, आज सगळ्यात जास्त मुलीला बापाची आठवण येत असते. कारण ज्या मुलीला बाप नाही ना, ती मुलगी अनाथ असते. तिचं माहेर संपून जातं महाराज. बाप काही करतो पण मुलीसाठी खूप प्रेम करतो. नांदायला जरी गेली ना तरी व्यवहारातला बाप हृदयातून त्या मुलीला कधी काढत नाही महाराज. खूप प्रेम असतं. मग आता मुलगी अशी मंदिरात ठेवून कोणता बाप जाईल? बाप म्हटलं, पागलेस की काय तू? राहशील कुठं? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. जातो. एकादशीचा मुक्काम केला बापानं, माझ्याकडे बघा. द्वादशीचा केला, काल्याचा केला, पण पोरगी ऐकत नाही हो. शेवटी बाप हुशार होता बरं का. जरा सगळ्या बापानं माझं ऐका. एका बापाच्या पुण्यस्मरणाला आला, जरा हुशार बना. बाबा कोण असतो हुशार बाप? तुमचा जर प्रश्न असेल तर सांगतो. हुशार बाप त्याला म्हणतात, आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. चांगल्या हातात द्या. सज्जनाच्या हातात द्या तुमच्या पोराचा हात. तुमच्या पोराच्या हातात केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडब्लॅक, क्लासिक, गुडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या पुड्याच्या हातात देऊ नका. बाटलीच्या हातात देऊ नका. मोबाईल तर अजिबात देऊ नका. ऐ सावधान सावधान. पोरगा शिकायला टाकला आणि पोरगी शिकायला टाकली, मोबाईल दिला ना तर शिकणार नाही. तुमच्या मुलाचे मुलीचे हात चांगल्या हातात द्या रे. आमच्या माय बापानं आमचा हात जोग महाराज रुपये संस्थेच्या हातात दिलाय.
म्हणून तुम्ही आमचं कीर्तन ऐकताय. ही मंडळी एवढी गोड गातात, हे महाराज वाजवतात. हात चांगल्या हातात पडला पाहिजे, हात चांगल्या हातात पाहिजे. का आपण देवराम बाबांना वैराग्य मूर्ती म्हणतो? का का त्यांना आपण त्यांचं दर्शन घेतो? त्यांचा हात चांगल्या हातात आहे. त्यांनी अनेकांचे हात चांगल्या हातात दिलेत. चांगल्या हातात हात देत चला. विनंती आहे, साधूच्या हातात द्या, सज्जनाच्या हातात द्या. व्यसनाच्या हातात तुमच्या मुलाचा हात देऊ नका. काही फायदा नाही. ज्याला पखवाज वाजवता येत नाही त्याच्याकडे सगळ्याला संस्था टाकतं रे. कशाला त्याच्याकडे पोरं टाकतं? ज्याला गायन येत नाही, ज्याला सागमप येत नाही, ज्याला संस्कार नाहीत, अशाच्या संस्थेत पोरं टाकायला लाज वाटत नाही तुम्हाला? तुमचे पोरं बिघडून जातील, तुमची मुलं शिकणार नाही. हात चांगले हातात द्या रे. बेंबेच्या देठापासून सांगतो, जनाबाईच्या बापानं 5 दिवस मंदिरात मुक्काम केला, पण आपल्या पोरीसाठी एक हात शोधला. त्या हाताचं नाव संत श्रवणी नामदेव महाराज. नामदेव महाराज पायात घुंगरं, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन भजन करत होते. माझ्याकडे बघा, लय गोड उदाहरण आहे. शेवट कुणाचा गोड होतो कळेल तुम्हाला. माझ्याकडे बघा, असा हात त्या नामदेवरायच्या हातात दिला पोरीचा, आणि बाप बिनधास्त जनाबाईचा निघून गेला. नामदेवरायचं भजन झालं. पाहिलं तर कोणीतरी पोरगी आहे. कोणाची आहे म्हटले? मी गंगाखेडची. बाप निघून गेला. आई लहानपणीच मरून गेली. राहणार कुठं? तुमच्याकडं. हात तुमच्या हातात. आणली पोरगी घरी नामदेवरायनं. नामदेवरायच्या घरात 14 माणसं होती. नामदेवाची घरी 14 जणे स्मरती हरी. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का. मोठा अभंग आहे. 14 माणसाचं कुटुंब. हो वेळ कमी आहे. 14 माणसाचं कुटुंब, आणि त्या 14 माणसाच्या कुटुंबात जनाबाई गेली 15वी. पाठच उठली. माझ्याकडे बघा, आंघोळ केली, आणि आंघोळ करून लगेच मंदिराकडे निघाली. थांबली होती ना देवाला पाहायला. आवाज आला, जना कुठं चाललीस? मंदिरात. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, अगोदर दळण दळावं मग जावं. 14 माणसाचे दाणे भरले साहेब जात्यामध्ये. खुंटा घेतला हातामध्ये, लागली दळायला. जात्याच्या मुखी घाली ते ग, मोत्याचे दाणे भरायचे, हातामध्ये खुंटा घ्यायची. माझ्याकडे बघा, दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बाळ ये म्हणायची. ये गा तू माया बापा पंढरीच्या राया, तुझं विन शिन वाट शिन झाली काया. तुझं विन शिन वाटे ए शिन झाली काया, तुझं विन शिन वाट. ए रे देवा, ए देवा, मी बापाला विसरले रे, मी गावाला विसरले रे, मी तुझ्यासाठी थांबले रे. दळण दळता दळता म्हणायची. माझ्याकडे बघा, दळण संपलं, मंदिराकडे निघाली की आवाज आला, स्वयंपाक कोणी करायचं? लागली स्वयंपाकाला. 11 वाजता स्वयंपाक झाला. पुन्हा सकाळी 11 वाजता निघाली. जना भांडे 1 वाजले, जना धुणं 2 वाजले, जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापायला जावं लागतं. 7लाच वापस आली संध्याकाळी. पुन्हा निघाली मंदिराकडे. जना संध्याकाळचा स्वयंपाक. 8 वाजले. जना संध्याकाळचं दळण. 10 वाजले. जना सकाळचं दळण हातात पाकडून ठेवावं लागतं. झोपायलाच 12 वाजले. उठायला 3, झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12, असा नित्यक्रम सुरू झाला तिचा. आता कधी जाईल मंदिरात? कशाचं मंदिर महाराज? पहाटच 3 वाजता उठायची. जरा सगळ्या लोणारवाडीनं ऐका, आमच्या महेश दादांच्या प्रेमाखातीर आलेल्या सगळ्यांनी ऐका. शेवट कुणाचा गोड होतो कळेल. फिट डोक्यामध्ये पहिलं चरण बसेल. प्रवास सुखाचा होईल माझा. 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून साखरे महाराज जाणार नाही. फक्त लक्ष देऊन ऐका, कथा लय गोड आहे. आणि मग दळायची. दळताना देवाला आवाज, दळिता कांडिता जीविता गी बाई, सारखं म्हणायची. दळिता कांडिता तुझं गाई नरे अनंता. ओव्या म्हणायची, देवाला आवाज द्यायची. दळताना, काम करताना, गौऱ्या थापताना, हे पांडुरंगा हे पांडुरंगा सारखं म्हणायची. चाललं होतं तिचं असं. आणि चालता चालताच काय झालं अचानक? माझ्याकडे बघा, अचानक रात्री 12 वाजता उठायची, 12ला झोपायची आणि 3ला उठायची. 3च तासाची झोप. परिणाम काय झाला? तर जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या. वा काय झालं? वा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? दौंड तालुका. याला कोणता तालुका? तुमच्याकडे वाच म्हणतात ना? वा नाही, वा. वा यांच्या चालीला वा हे शब्द. वा वेगळे आणि वा वेगळा. तुमचा शेड जे लागल्यावर आम्ही वा म्हणतो. यांचा पखवाजाची लग्गी गोड वाजवली आप्पा महाराज, मी आपण वा म्हणतो. तसं वा नाही, वा. बरं का? जनाबाईच्या केसात झाल्या ना, देवाला काळजी पडली, तिकडं विठ्ठलाला.
ऐका ऐका 2:30 वाजताच वीट सोडली आपले 11:45 वाजल्यामुळं आणि देवानं वीट सोडल्यामुळं रुक्मिणीच्या महलात गेला. माझ्याकडे बघ भारीतली साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं आणि जनाबाईच्या महलात विठाबाई बनून आला. तिची चूल पेटवली. बघा बघा, तिला उठायच्या अगोदर गरम पाणी केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले बरं का तिचे. तरी काही वा राहिल्या. मग दौंडच्या मार्केटमध्ये मलठणला भिगवणला 10च्या 4 फण्या येतात, हर माल 10 रुपये. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या, फणी घालून केसातल्या वा बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा तर फणीसुद्धा फेकून दिली. आणि विश्वाच्या मालकानं भारत देशामध्ये खानदेशात, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात कोणत्याही भागात जा, ऊ मारण्याची तीच पद्धत आहे, तिचा अवलंब केला. फणी फेकून दिली. हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे माझ्याकडे बघा, कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला ऐका, या उजव्या हाताच्या अंगठ्यानं जनाबाईच्या केसात हात घातला. विश्वाच्या मालकानं या अंगठ्यानं एक एक ऊ अशी बाजूला काढायचा. माझ्याकडे बघा, या नखावरची ऊ डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावर अशी वरून मांडायचा. आप्पा महाराज सावधान सावधान, आप्पा महाराज ऊ मारायची आपल्याला. आणि मग अशी मारली, अशी मांडली की वाह वाह, जमली जमली का? ठेवता रोजाने ठेवतात दोघांना. अहो साखरे महाराज नाही, हे मृदंगाचार्य नाही, मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो. मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.